उन्हाच्या तडाख्यामुळे दिल्लीकर होरपळतायत। दिल्लीचा पारा 50 अंशांवर गेलाय। दिल्लीप्रमाणेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणा तसेच उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यात देखील उष्णतेची लाट आली आहे। उत्तर भारतात आणखी 2 ते 3 दिवस उष्णतेचा प्रकोप कायम राहण्याची देखील शक्यता आहे। उष्णतेचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसलाय, तर राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 50 अंशांवर गेलाय। तसेच झाशीमध्ये 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। राजस्थानच्या सुरूमध्ये 50.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर हरियाणाच्या सिरसामध्ये 50.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तिकडे राजस्थानमध्येच गंगानगरमध्ये 49.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये 49.0 अर्थातच 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। राजस्थानच्या पिलानीमध्ये 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर आज राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नागपूर, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर चंद्रपुरात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। धुळे, नंदुरबार तसेच जळगाव आणि नाशिक या भागात कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे। उन्हाच्या वेळी गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन नागरिकांना केलं जात आहे। तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळतोय। कुठे पावसाची हजेरी लावली आहे, तर कुठे उन्हाचे चटके बसतायत। पुढील 4 दिवस राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर कुठे उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, ठाण्यासह पालघरमध्ये आज पावसाची शक्यता आहे। याशिवाय पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये देखील पावसाची रिमझिम पाहायला मिळेल। या भागात आजपासून पुढील 4 दिवस पावसाची शक्यता कायम असेल। आजपासून पुढील 4 दिवस महाराष्ट्रात विविध भागात पाऊस पडू शकतोय। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 29 मे पासून ते 1 जून पर्यंत राज्याच्या विविध भागात पाऊस पडू शकतोय। पुढील 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर पावसाची शक्यता एकीकडे वर्तवण्यात आली असली तरी महाराष्ट्राच्या काही भागात काहीसं वेगळं चित्र आहे। महाराष्ट्रात पाण्याची समस्या दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे। राज्यातील धरणातला पाणी साठा 23% गेलाय। मराठवाड्यात सर्वात कमी पाणी साठा अर्थातच 9% जलसाठा असल्याची माहिती आहे। गेल्या वर्षी याच वेळेस मराठवाड्यामधील जलसाठा 36% होता। उत्तर महाराष्ट्रात देखील पाण्याची पातळी खालावली आहे। विदर्भात यंदाच्या वर्षी धरण क्षेत्रातील पाण्याची स्थिती चांगली असून नागपूर आणि अमरावती विभागात 39% पाणी साठा शिल्लक आहे। आपण ही 2 दृश्य पाहतोय। भेगाळलेल्या जमिनी आणि कोरडी ठाक धरणं यामुळे शेतकऱ्यांची तसेच ग्रामस्थांची देखील चिंता वाढली आहे। महाराष्ट्रावर त्यामुळे आता जलसंकट ओढवण्याची देखील भीती व्यक्त केली जाते, त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे। तर महाराष्ट्रात नेमका किती जलसाठा आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठवाड्यात 9% जलसाठा शिल्लक आहे, तो मागच्या वर्षी 36% इतका होता। तर उत्तर महाराष्ट्रात गेल्या वर्षी 41% पाणी साठा होता, तोच आता 25%वर आलाय। पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षीचा जलसाठा पाहिला तर तो 18% होता, मात्र यावर्षी 16.50%वर आलाय। तर तिकडे कोकणात 39% जलसाठा होता, तोच जलसाठा यावर्षी 36% इतका झाला। तर जायकवाडी धरणात 5% पाणी साठा शिल्लक आहे। महाराष्ट्रातील धरणांची स्थिती आपण पाहतो। बीडमधील सर्वच प्रमुख धरणं ही 20%हून कमी पाणी साठा असल्याची आहेत, तर हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण कोरडं ठाक पडलं। येलदरी धरणात 28% पाणी साठा शिल्लक आहे। धाराशिव, परभणी, लातूर मधील धरणांमध्ये 10%हून कमी पाणी साठा शिल्लक आहे। अहमदनगरमधील सर्वच प्रमुख धरणांमध्ये 10% पाणीसाठा असल्याची माहिती आहे, तर तिकडे कोयना धरणात 15.47% जलसाठा शिल्लक आहे।
बातमी आता सोलापुरातून आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात भीषण दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पाणी टंचाई देखील त्या ठिकाणी जाणवतीये. तर कुरनूर धरणानं देखील पूर्णतः तळ गाठलाय. प्रशासनाच्या नियोजनाअभावी अक्कलकोटला पाणीबाणी निर्माण झाल्याचं चित्र आहे. नागरिकांना पाणी टंचाईचा तीव्र सामना देखील करावा लागतोय. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात भीषण दुष्काळजन्य परिस्थिती असून पाणी टंचाई देखील जाणवतीये. तर कुरनूर धरणानं देखील पूर्णतः तळ गाठलाय. प्रशासनाच्या नियोजनाअभावी अक्कलकोटला पाणीबाणी निर्माण झाल्याचं चित्र आहे. नागरिकांना पाणी टंचाईचा देखील तीव्र सामना करावा लागतोय.